या ठिकाणी तुम्ही पण अशा प्रकारे कुंपण वगैरे करू शकता, जेणेकरून वानर वगैरे काही येणार नाही आपल्या सोलरवरती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपलं सोलर जे आहे त्याला कशा प्रकारे आपण कुंपण करू शकतो, जेणेकरून आपल्या सोलरवरती वानर, माकड किंवा इतर कोणतेही वन्य प्राणी, जेणेकरून आपल्याला आपल्या सोलरच्या प्लेटला धोका वगैरे काही होणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका व आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, व तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. तर कुठलीही घाई न करता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सोलरविषयी हे जे आपलं सोलर आहे हे मेडाचं सोलरच्या विषयी 7.5च्या सोलरविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. ती तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आपण या ठिकाणी या शेतकऱ्यांनी कुंपण वगैरे अशा प्रकारे केलेलं आहे. एवढं काही खास नाही, पण जेणेकरून यावरती वानर वगैरे काही उड्या वगैरे मारणार नाही अशा प्रकारे केलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता हा जो तार आहे, काटेरी तार या ठिकाणी लावलेला आहे पूर्णपणे या प्लेटवरती. तर या ठिकाणी पाहू शकता ही जी प्लेट आहे ती वानरानं उडे वगैरे मारून फोडली आहे. तर अशा काही प्लेट मी तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी पण एक आहे मित्रांनो, त्या ठिकाणी पहा कशी वाकलेली प्लेट आहे, त्या ठिकाणी वानरानं देखील उडी मारलेली आहे. तर असं या ठिकाणी पाहू शकता 5-5 फुटाचे असे हे 1, 2, 3 व 4 असे 4 पाईप आहेत, व त्या ठिकाणी 8 फुटाचे पाईप आहेत. 1, 2, 3, 4 असे 4 पाईप 8 फुटाचे व 4 पाईप 5 फुटाचे या ठिकाणी लावलेले आहेत. व या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सोलर कसा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला प्लेट वगैरे दाखवणार आहे. हे जे सोलर आहे हे जीकेचं आहे. या ठिकाणी पाहू शकता जीके. व या ठिकाणी या सोलरला IP68 म्हणजेच वॉटरप्रूफ असं अर्थ होईल त्याचा. या ठिकाणी पाहू शकता 1,500 वोल्ट. IP68 म्हणजे पाण्यानं वगैरे काही होणार नाही या प्लेटला. तर या ठिकाणी याचं मटेरियल वगैरे पाहू शकता. मेडाचं जे मटेरियल आहे ते एवढं काही खास नाही जीकेचं. व सोलर वगैरे कमी पॉवरच्या सोलरच्या प्लेट आहेत त्या ठिकाणी. याच्यामध्ये याच्या सोलरची प्लेटची 340 WP या ठिकाणी पाहू शकता. व जे आपलं महावितरणचं जे आहे सोलर त्याचं 535 वॅटचे प्लेट आहे, ती खूप पॉवरची आहे. व या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी अशा 5 प्लेट, या ठिकाणी अशा उभ्या 5 प्लेट, अशा उभ्या 5 प्लेट, 10 प्लेट या ठिकाणी व 10 प्लेट त्या ठिकाणी. 7.5चं सोलर असून याला पूर्णपणे 20 प्लेट आहेत. व या ठिकाणी याचं स्टार्टर वगैरे आहे. हा वीजरोधक बांबू या ठिकाणी रोवलेला आहे. या ठिकाणी त्याला अर्थिंग वगैरे केलेली आहे. तर या ठिकाणी या खोक्यामध्ये सोलर आहे. सोलरचं जे स्टार्टर आहे ते या खोक्यामध्ये आहे. तुम्ही पण या ठिकाणी असं स्टार्टरला खोकं लावू शकता, जेणेकरून कोणी आपलं सोलर वगैरे आपल्या माघारी वगैरे चालू करणार नाही व चोरी होण्याचे प्रमाण थोडं थांबून फरक पडेल त्याला. तर या ठिकाणी सोलरच्या ज्या ह्या प्लेट आहेत हे तुम्हाला कशा वाटल्या? का आपल्या महावितरणच्या चांगल्या आहेत? मला तर महावितरणच्या खूप चांगल्या वाटल्या. हे जे मेडाचं मटेरियल आहे हे एवढं काही खास पण नाही. क्वालिटी जी आहे ती थोडी लो क्वालिटी आहे. मोटर जी आहे या ठिकाणी, मोटरचं जे हेड आहे 50 मीटरचं जे या ठिकाणी हेड आहे मोटरला.
या ठिकाणी तुम्ही पण अशा प्रकारे कुंपण वगैरे करू शकता, जेणेकरून वानर वगैरे काही येणार नाही आपल्या सोलरवरती. या ठिकाणी हे 1 2 3 व 4 असे 4 आहेत पाईप, व या ठिकाणी असे 3 आहेत. या ठिकाणी असे 3 व असे 4, एकूण 7 पाईप व 7 पाईप तिकडे, व पूर्णपणे खांब वगैरे या ठिकाणी जे जे या ठिकाणी आहे तेच त्या पण ठिकाणी आहे. सोलर वगैरे सर्व काही स्टार्टर एकच आहे, त्याचं कनेक्शन इकडं आलेलं आहे, जेणेकरून दोन्ही प्लेटचा पूर्णपणे सोलरच्या प्लेटची पूर्ण एनर्जी स्टार्टरला ठिकाणी आपली मोटर वगैरे चालते. तर कमेंट करून हे नक्की सांगा की तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला. आपले लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करा. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुंपण वगैरे कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.